परभणी येथून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सोमवार दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास गंगाखेड शहरालगत धारखेड पुलाखाली गोदावरी नदी पात्रात आढळून आला। या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की परभणी शहरातील जाकीर हुसेन नगरातील रहिवासी अफसर खान आयुब खान पठाण या 27 वर्षीय तरुणाला मेंदूचा आजार असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते। सतत तणावात राहणारा हा तरुण शनिवार 24 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता। तो दुपारपर्यंत घरी परतला नाही। त्याच्या अंगातील जॉकेट गंगाखेड शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरील धारखेड पुलावर सापडल्याने गंगाखेड येथील भोई समाज बांधवांसह नगर परिषदेच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी शोध मोहीम राबवली होती। मात्र तो काही मिळून आला नसल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती। अफसर खान हा बेपत्ता झाल्याप्रकरणी परभणी येथील नानलपेठ पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती। या घटनेच्या तिसऱ्या दिवशी सोमवार दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास धारखेड पुलाखाली गोदावरी नदी पात्रातील पाण्यात मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्या नातेवाईकांनी गोदावरी नदी पात्राकडे धाव घेत पाहणी करून मृतदेहाची ओळख पटवत त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला। या प्रकरणी शोएब खान सिकंदर खान पठाण वय वर्ष 34 राहणार दस्तगीर मोहल्ला गंगाखेड यांनी दिलेल्या खबरीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। याचा पुढील तपास पोलीस हवालदार विनोद चव्हाण हे करतायत।